पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। पश्चिमेतील काळा तलाव परिसरात कचऱ्यामुळे अस्वच्छता झाली होती। त्यामुळे तलावाच्या ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इतर वेळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता। शिवाय अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसराला डंपिंगचं स्वरूप प्राप्त झालं होतं। केडीएमसी प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्यानं आज काळा तलाव आणि परिसरात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी हा कचरा मुख्य गेटवरतीच आणून टाकत याचा निषेध व्यक्त केला। जोपर्यंत कचरा रोज साफ होत नाही तोपर्यंत गेटवरील कचरा उचलू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। अखेर महापालिकेचे अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर कचरा उचलून नेण्यात आला। शिवाय दररोज कचरा साफ झाला नाही तर केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर हा कचरा आणून टाकू असा इशारा नागरिकांनी दिलाय। प्रकल्प अंतर्गत कोट्यावधीचा खर्च करूनही काळा तलावची जी परिस्थिती आहे ती पूर्वीपेक्षाही अजून बेकार झालेली आहे। कारण की इथे सकाळी आम्ही येतो फिरायला, ते एक चांगला एक ऑक्सिजन वगैरे आम्हाला मिळावं ह्या हिशोबाने आम्ही येतो, पण इथे कुत्रे हागलेले असतात, कुत्रे फिरत असतात, एवढी दुर्गंधी असते, एवढा वास असतो की आम्हाला फिरायलाही हे होत नाही। आणि याच्या कंप्लेंट आणि वारंवार आम्ही कमिशनर मॅडम पण मागे येऊन गेले होते। नवीन ज्यावेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं पण होतं। ते बोलले की इथे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट झालेला नाही आणि त्याची अपॉइंटमेंट आम्ही लवकर करून लवकरात लवकर याचं साफसफाई करूया। हे बघा इथे तर त्यांनी बोलले आम्ही लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून याची साफसफाई करू, पण अजूनही काही झालेलं नाहीये। आठवड्यातनं कधीतरी एखादा झाडू मारला जातो, बाकी आहे तशीच परिस्थिती आहे।